बसा बसा बसा. मी तुम्हाला या संदर्भात ऐका नाना, माझं ऐकून घ्या, पहिली माझं ऐकून घ्या. या संदर्भातली सविस्तर माहिती मी तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांचा रिप्लाय संपल्यानंतर वाचून दाखवीन. चला. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये विरोधी पक्षाचा प्रस्ताव होता आणि विरोधी पक्ष अनिल देशमुख, मनीषा चौधरी, सगळ्यांनीच म्हणजे प्रणिती शिंदे, कैलास पाटील, आशुतोष काळे, आशिष शेलार, संजय जगताप, संजय गायकवाड, रोहित पवार, संजय केळकर, सगळं वाचू का नाव, कोरोटे, वैभव नाईक, भारतीताई लवेकर, सुनील भुसारा, विक्रमसिंग सावंत, सुनील प्रभू, अशोक पवार, प्रताप अडसड, PN पाटील, प्रकाश पुणकर, अमित जनक, विश्वजित कदम, विजय वडेट्टीवार, राजेश टोपे, बच्चू कडू, सुरेश वरपुडकर, आशिष शेलार, श्रीमती वर्षा गायकवाडताई, मंगेश कुडाळकर, संजय केळकर, अमीन पटेल, रईस शेख, निशांत सिद्दीकी, अमिनी जाधव, सुनील टिंगरे, नितेश राणे, दिलीप लांडे, अबू अजमी, मंदाताई म्हात्रे, कालिदास कोळंबकर, कॅप्टन सेल्वान आणि इतर सगळ्यांची नावं काही लोकांची राहून गेली असतील, पण सर्वांनी अतिशय विस्तृतपणे 293 वर चर्चा केली आणि यामध्ये अनेक विषय घेतले. अध्यक्ष महोदय, युवक, महिला, गरीब, अन्नदाता, आपला म्हणजे शेतकरी या 4 प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजना आपण राबवतोय. हे नुकत्याच अर्थसंकल्पात देखील आपण त्याच्या घोषणा केल्या. शाश्वत, पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक विकास साधण्याचं राज्याचं धोरण आहे. पायाभूत सुविधांकरता मोठ्या प्रमाणावर आपण अध्यक्ष महोदय यामध्ये मोठी तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये भांडवली गुंतवणूक आहे आणि ज्या पायाभूत सुविधा ज्या राज्याच्या ज्या शहराच्या जास्त मोठ्या प्रमाणावर इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू असतात त्या राज्याची भरभराट आणि प्रगती वेगाने होत असते आणि त्यामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावण्याकरता त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना आपण आखल्या आहेत त्या अर्थसंकल्पात. शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना, 8,50,000 नवीन सौर कृषी 8,50,000 नवीन सौर कृषी पंप योजना, जलयुक्त शिवार योजना टप्पा 2 5,700 गावांकरिता 1,59,886 कामांना मंजुरी आपण दिलेली आहे. वर्सो, वांद्रे, सागरे सेतूचा विस्तार पालघर पर्यंत, विरार ते पालघर आणि पुढे आपण पूर्ण जिल्हा कव्हर करतोय. कल्याण, मुरबाड, पुणे, नाशिक, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचं देखील आपण भूसंपादन सुरू करतोय. छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळाच्या विस्तारीकरता भूसंपादनासाठी देखील आपण निधीची तरतूद केली आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास करण्याच्या 450 कोटी रुपये आपण अर्थसंकल्पात ठेवले आणि यामध्ये जवळपास अमृत 2 मध्ये 145 शहरामधले 28,315 कोटींचे 312 प्रकल्प मंजूर केले. ते मला काय केलं सुमारे 37,000 अंगणवाडी सेविकांना आपल्या केंद्रानं सौर ऊर्जा संच आपण देतोय. मुख्यमंत्री महिला डिटेलमध्ये मी नंतर येतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1 लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचा निर्णय घेतला. दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या हक्काचं घर, नवीन घरकुल योजना, 34,400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ आपण देतोय. महाराष्ट्र ड्रोन मिशनसाठी 5 वर्षासाठी 238 कोटी रुपयांचं आपण तरतूद केली आहे आणि हे सगळी जी आहे यामध्ये आपण अर्थसंकल्पात मी डिटेलमध्ये त्यात जात नाही, परंतु हे सगळं राज्य सरकार म्हणून आपण गेले 1.5 वर्षामध्ये, 1.25 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले आणि तुम्ही विरोधी पक्षात आहात त्यामुळे तुम्ही कबूल करू शकत नाही, परंतु खरं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. तिकडे विरोधाला विरोध, ठीक आहे, जिथे काही चुकत असेल तिथं तुम्ही नक्की हे केलं पाहिजे. पण एकच सांगतो, विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या 293चा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव
मी वाचला. तुम्ही चहापानावर बहिष्कार टाकला होता, तोही प्रस्ताव वाचला. गेल्या वेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव होता, तोही वाचला. आणि यामध्ये नाही, एकच असतं, ते स्क्रिप्ट एकच असते, एकच स्क्रिप्ट, एकच ड्राफ्ट, सगळं एकच. आणि एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना, त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेले आहेत. त्यामुळे तीच ती स्क्रिप्ट तुमची. आणि म्हणून खरं म्हणजे गेल्या प्रामाणिकपणे नाना तुम्ही कबूल करा की खाजगीमध्ये तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा कबूल करता, बाबा हे निर्णय घेतले, ते निर्णय घेतले, चांगले निर्णय घेतलेले आहेत, जे आहे ते घेतलेत, पैसे दिलेत. आणि त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे कुठेही बोट दाखवायला जागा आम्ही सरकार देत नाही. आणि खरं म्हणजे चांगली टीका आपण केली पाहिजे आणि खरं म्हणजे मुद्द्यावर टीका केली पाहिजे. सरकार चुकत असेल तिथे नक्की टीका करा, परंतु मुद्दा नसला की मग अपशब्द वापरायचे, आरोप करायचे, मुद्दा सोडून मुद्द्यावर यायचं, हे सगळं जे आहे हे कुठं म्हणजे बाहेर पण आपलं चालू असतं, आताही चालू असतं. थैतेवाट करायचा, पक्ष चोरला म्हणून, चिन्ह चोरलं म्हणून सगळंच रोज सुरू आहे. हे काय? आणि त्यामुळे अशी जी काही नवी राजकीय संस्कृती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उदयाला येते, अध्यक्ष महोदय, हे काय बरोबर नाही.